कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल। आणि आज अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदाचा जाओ। आणि आजचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आजचा, खूप चांगला दिवस मानला जातो। याला मुहूर्त बघण्याची गरज नसते, जे काही शुभकार्य आहे ते तुम्ही बिंदास या दिवशी करू शकता, काही पंचांग न बघता, असं आपल्या सगळं म्हटलं जातं पूर्वापार। आपण ते सगळं फॉलो करते। आणि गेल्या 1-2 वर्षापासून मी जे यूट्यूबवरून शिकलेली आहे त्यात मला असं कळलं की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराचं जे हृदय असतं म्हणजे आपलं किचन, त्याची छान अशी पूजा केली पाहिजे। तर त्यामुळेच घरातलं सगळं आवरून मग स्वच्छ केलं होतं त्याला। आणि याला स्वच्छ करण्यासाठी किचन म्हणा किंवा आजच्या दिवशी मी क्लिनिंग करण्यासाठी पाण्यामध्ये हळद आणि मिठाचा वापर केलेला होता। तर त्यानुसार सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, म्हणजे जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण करावं। आणि देव पण स्वच्छ धुवून वगैरे झालेले आहे। आणि नेमके आज माझा फुलवाला आलाच नाही, सकाळी गेली मी पण ते दुकानच बंद होतं, त्यामुळे फुलं नाही भेटली मला। म्हणून मग ती अशी थोडीशी ना अधुरी वाटते ना विदाऊट फुलांची पूजा, म्हणजे असं कंप्लीट नाही वाटत। तर तसं ठीक आहे, एकदा इथे छान फुलं वगैरे असते तर चांगलं वाटलं असतं। पण ठीक आहे, जे आहे ते घरामध्ये जे काही 2-4 फुलं होती ती मी देवाला वाहिलेली आहेत पिंक कलरची। तर असा दिवस सुरू झालेला आहे। आणि आता मी नैवेद्य म्हणून, आज अक्षय तृतीया आहे म्हणून नैवेद्य म्हणून म्हटलं चला आज रस आणि पुरी बनवूया। खूप दिवस झाले आमचे ते रस पुरीचा असा होत नाही, रस कुरवड्या वगैरे सगळं होतं। तर आजचा मेनू मी मस्त रस आणि पुरी बनवते। चांगल्या दिवशी छान गोड झालंच पाहिजे। तर तुमचा दिवस कसा गेला नक्कीच सांगा। आणि ह्या सगळ्या प्रथा तुम्हाला माहीत होत्या का? आणि हो, हे जर करत असाल तर तुपाचा दिवासुद्धा आवर्जून लावायचा आपल्या किचनमध्ये, म्हणजे अन्नपूर्णेजवळ। आणि अन्नपूर्णे मातेची तर पूजा आपण नेहमी करतच असतो। तर असं सगळं आहे आणि दिवस छान सुरू झाला आहे। गरमी किती भयानक आहे, अजिबात केस काही करावेसे वाटत नाही, किती कसं तरी दिसते ना। अवतार नीट केला पाहिजे पण चला पुढची कामं करूया। तर आजच्या दिवशी देव चांगले स्वच्छ घासून घेतलेले होते मी, एकदम चांगले नीट क्लीन झालेले होते। त्यानंतर म्हटलं चला आता देवपूजा करूया। आणि मंदिरसुद्धा छान घासून पुसून नीट केलेलं होतं। पण मंदिराला ते सगळं पेपर लावल्यामुळे ना त्याचं कितीही झालं तरी काळपटपणा निघतच नाही। आता बस मंदिर काही दिवसात चेंज करायचं आहे, ते बघू आता कधी करता येईल। तर इथे चांगली आता पूजा करून घेतलेली होती। खरं म्हणजे ना मंदिर थोडं उंच झालं, कधी खाली पाहिजे, मला असं खाली उभं राहिलं तर देवच दिसत नाही, टेबल वगैरे घेऊनच पूजा करावी लागते। पण ठीक आहे, आता आपल्या इकडे देवघराची जागाच ही झाली आहे। गावी कशी छान सेपरेट जागा असते ना, तर तशी व्यवस्थित मी मस्त अशी पूजा करून घेतलेली होती। त्यानंतर इथे तुळशीची पण जिथे आहे आपण नेहमी पूजा करतो ती पूजा करून घ्यायची होती, म्हणजे नेहमीप्रमाणे, वेगळं असं काही नाही। तर दिवा वगैरे लावून घेतलेला होता। आणि त्यानंतर येते ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या घराचं हृदय, जे मला ती गोष्टच खूप आवडली की येस, आपल्या घराचं हृदय हे आपलं किचन असतं। इथूनच आपण सगळ्या, खरं म्हणायला गेलं तर आपली बॉन्डिंग डेव्हलप होत जाते। आपल्या खूप साऱ्या गोष्टी चवीच्या नवनवीन आपल्याला कळतात, काहीतरी नवीन शिकतो आपण। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात। तर इथे मी सगळं छान पुसून घेतलेलंच होतं, पण त्यानंतर परत एकदा कुकर वगैरे ठेवलेला होता त्यामुळे थोडंसं हे झालेलं। तर म्हटलं चला परत सगळं नीट क्लीन पुसून घेऊया आणि मग पूजेला सुरुवात करूया। तर परत पूजा करायला घेतली मी। स्वस्तिक काढायचं असतं, जास्त असं काही नाही। आणि अन्नपूर्णे मातेचा एक छोटासा मंत्र असतो जो म्हणायचा असतो, जो मी साईडला एक लावून ठेवलेला होता, मला यूट्यूबवरूनच मिळाला होता त्या हिशोबाने। तर तो इथे मी चालू केलेला होता। आणि मग आपलं स्वस्तिक काढणं, आपलं काहीतरी बोलत राहणं, असं सगळं सुरू होतं। आणि हा आवर्जून लावायचा तो म्हणजे तुपाचा दिवा, इथे जे म्हटलेलं होतं ते मी फॉलो केलेलं आहे। आणि खाली गॅसच्या खाली एक छोटीशी रांगोळीसुद्धा काढलेली होती, ती शूट करायची राहिलीच, त्यामुळे ती काही दिसत नाही आहे तुम्हाला। तर आधी रांगोळी काढून घेतली, त्यानंतर हे स्वस्तिक वगैरे दोन्ही काढून घेतलेले होते। आणि छान आपली नेहमी जशी पूजा करतो त्या पद्धतीने छान पूजा करून घेतलेली होती। मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही ही गोष्ट ऐकली होती का यूट्यूबवर, की आपल्या घराची आपल्या गॅसची पूजा केली पाहिजे अक्षय तृतीयाच्या दिवशी? मला नक्की कमेंट करून सांगा। ऋतुमानानुसार आपल्या आहारात सगळा बदल होत जातो, त्याचप्रमाणे आता आपल्या फळांच्या आहारामध्ये जर म्हणाल ना, तर आपण जेव्हा फळं खातो तेव्हा आंबा हा आवर्जून आला पाहिजे। तर आंबा आणि ॲपल हे दोन्ही मुलांना कापून दिलेत की आता चला एन्जॉय करा। आपण नेहमीच असं म्हणतो की तांब्याच्या ह्याच्यात पाणी पिलं पाहिजे। तर आमच्या इथे असं होतं की जर आपल्याकडे माठ असेल किंवा गावच्या सारख्या ठिकाणी पण बघा आता पाण्याची खूप जास्त गरज असते, म्हणजे मोठ्या प्रमाणात जास्त पाणी असतं, स्टोरेज खूप जास्त असतं। तर तेव्हा काय प्रत्येकजण याच्यातून पाणी पिलं असं होत नाही। तर गावी असं केलं जातं की एखाद्या जे तांब्याचा प्याला वगैरे असेल तो आपल्या सरळ आपण माठामध्ये टाकायचा, जेणेकरून हे सगळं आपल्याला पाणी मिळतं।
चला म्हटल्याप्रमाणे आता आमरस करायला घेऊया। आणि आता मी आमरस कसा करते माहिती आहे का, आधी आपल्याकडे 2-3 पद्धती आहेत, पण आता ना याचा वरर असं साल काढून घेते, जेणेकरून गर अजिबात त्या सालींमध्ये नसतो आणि व्यवस्थित आपल्याला आंब्याचा गर जेवढा आहे तेवढा मिळतो। आधी आपण चोळून घ्यायचो, त्यानंतर आपण आता कापायला लागलेलो। तर आता ही एक पद्धत पण मला आवडली, जेणेकरून पूर्ण व्यवस्थित आंबा आपल्याला मिळतो आणि अजिबात काही वेस्ट जात नाही। आणि जी गुठली असते त्याला थोडंसं पाणी टाकून किंवा दूध टाकून तुम्ही जर चांगलं चोळून घेतलं, त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं तर तेही एक मस्त गुठलीसुद्धा सगळी पिळवटून निघते चांगली आणि आपला रस एकदम छान तयार होतो। तिथे थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। कुठल्याही गोड पदार्थात आपण मीठ टाकतो त्याने चव अजून छान होते, तर त्याचप्रमाणे रसामध्ये सुद्धा किंचित मीठ टाका, खरंच चवीला अजून चांगला लागतो तो रस जर तुम्ही टाकत नसाल तर। हा आपला रस तयार झालेला होता आणि इथे मी ना भरपूर असं वाळण बनवलेलं, भरपूर नाही 3-4 प्रकारच बनवले। तर इथे मी चिप्स बनवले होते, साबुदाण्याचे पापड बनवले होते, साबुदाणा बटाट्याचे पापड, परत साबुदाणा बटाट्याचे आपण काय म्हणतात त्याला, जे घोटून बनवतात ना, फक्त चमच्याने पळीने टाकायचं असतं ते, आणि साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवल्या होत्या, ज्याला आमच्या भाषेत कुरकुरे असं म्हणतात, आणि त्याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे तुमच्याशी। तर हे सगळे छान तळून घेतलेले होते, कारण की हे रिसेंटलीच बनवले होते, तर म्हटलं आपण नैवेद्य बनवतच आहोत तर आधी हे सुद्धा तळूया, म्हणजे आजच्या नैवेद्यामध्ये सुद्धा जाईल। आणि अशीच एक पद्धतसुद्धा आहे आपल्याकडे की कुरड्या पापड्या ज्या बनवल्या जातात त्या अक्षय तृतीयेला आधी नैवेद्य दिला जातो, त्याचा सगळा केला जातो आणि मग आपण ते खाण्यासाठी वापरतो। तर त्याचप्रमाणे मी जितकं काही वाळवण बनवलेलं होतं ते छान तळून घेतलं, त्यानंतर पुऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या होत्या। आणि आता चला ताट सजवूया, ते इथे छान असा रस, आणि ही आहे पालकाची डाळ भाजी, पालक डाळ, म्हणजे भाजीचंही काम होऊन जातं। त्यानंतर भात होता इथे, आणि मस्त असं आज हा भातसुद्धा एक वेगळा होता जो आम्ही गावावरून आणलो होतो। या भाताचं नाव आहे कालीमुछ। तुम्ही म्हणाल हे नाव कसं आहे, पण हो याचं नाव तेच आहे कालीमुछ। आम्ही पूर्ण गावाला गेलो होतो तर घेऊन आलेलो होतो। त्यानंतर जे काही आहे ते सगळं ताटामध्ये छान वाढलं, नैवेद्य दिला, बापांनासुद्धा नैवेद्य दिला, आणि घरच्या माझ्या मुलांना हा आपला छान असं ताट त्यांना सजवून दिलेलं होतं, त्यांना खायला खूप मजा येते असं ताट असलं मुलांना तर। आणि छान असं तयार झालेलं होतं आजचं जेवण। तुम्हाला कसं वाटलं? त्यानंतर हे जे होतं ते सगळं वाळवण आहे माझं, चिप्स झाले, चकल्या झाल्या, बटाट्याचे ते पापड झाले, आणि हे मी ट्रायल बेसवर जे बनवलेले होते बटाटा आणि साबुदाण्याचे पापड, तर असं होतं ते सगळं जेवण। तर माझं सगळं काम आवरलेलं आहे, आता कपडे वगैरे वाळत होते ते सगळं झालं, नैवेद्यसुद्धा झाला, आणि मस्त आता जेवू आम्ही। की आता बघा देवाला दिल्यानंतर आपल्यालाही आस्वाद घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा। सणासुदीला आपण या सगळ्या गोष्टी करतच असतो, आणि आईकडे तर खूप चांगल्या पद्धतीने होतं। जर मला त्या क्लिप्स मिळाल्या ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, कारण की मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं होतं की अक्षय तृतीयेला अशा दिवशी अशी एक पद्धत आहे आमच्याकडे तरी नागपूर साईडला, की ज्यांच्या घरी आधी विवाहित स्त्री वारलेली असेल तर त्यांच्या घरी हा वर असतो, वर म्हणजे आशीर्वाद असतो। असं म्हटलं जातं की जर नवीन जोडपं असेल आणि नवीन जोडप्यांनी त्यांच्या पत्राईमध्ये जर जेवलं तर ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पात्र ठरतात। म्हणजे एखादी सत्यनारायणची पूजा झाली किंवा नानोऱ्यात बसणं झालं तर म्हणजे ते एक पात्र ठरतं, म्हणजे परफेक्ट आहे असं म्हटलं जातं खरं म्हणजे। आता ह्या खूप जुन्या पद्धती आहेत ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत, तर त्या आपण सगळ्या करतच असतो। तर त्याचप्रमाणे आईच्या घरी सुद्धा आज एक नवीन कपल आहे, ते जेवायला येणार आहे, आणि मग आपण त्यांना अहेर द्यायचं असतो। आणि तांब्याची की पितळीची, कुठल्या तरी आय थिंक तांब्याचीच असते, काहीतरी असतं ते, त्यांना वस्तू दान म्हणून आपण द्यायची असते आणि त्यांना कपडे द्यायचे असतात। तर अशी एक पूर्ण पद्धत असते। तर आज आईच्या घरी ती होणार आहे, ते मला काही आज जाणं झालं नाही काही कारणास्तव, त्यामुळे मी काही गेली नाही। पण जर ती क्लिप आली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की अशा पद्धतीने नागपूर साईडला म्हणजे वर होतात, त्यांना असंच म्हणतात की वर व्हायचं आहे। तर आमच्या घरी वर आहे, तर आमच्या घरी येऊन तुम्ही वर होऊ शकता, अशी पद्धत असते।